विठ्ठलाच्या गळ्यात तुळशीहार आहे. सर्व ब्रह्मांडाचा करता करविता गळ्यात तुळशीहार का घालतो? हिरे, रत्न, मोती, पोवळे, सोन्याचा हार तो घालत नाही. वारकरीही गळ्यात तुळशीची माळ घालतात. ती कशासाठी? तर भारतीय संस्कृतीत तुळस अत्यंत पवित्र समजली जाते. तुळस सात्विकतेचं प्रतीक समजली जाते. तुळशी आपली पवित्र पूर्वज म्हणून तिला मोठा मान आहे. संत शिरोमणी नामदेव महाराजांनी वारकऱ्यांनी तुळशीची माळ गळ्यात घालावी असा संकेत ठरवून दिला आणि यातून आपण पावित्र्याचे पूजक असल्याचा संदेश दिला आहे. तुळशी माळा धारण करणे म्हणजे व्यभिचार अनिती यांपासून दूर राहणे, सदैव सजग राहून आपलं आचरण पवित्र ठेवणे. संत तुकोबारायांनी सतत आंतरिक शुद्धीचा आग्रह धरला. बाह्यवेश, बाह्य अवताराला ते महत्त्व देत नाहीत. कोण काय बोलतो त्याला ते महत्त्व देत नाहीत, तर त्याचं आचरण कसं आहे ते तुकोबारायांना महत्त्वाचं वाटतं. म्हणून तुकोबाराय याविषयी सर्वांना सावध करत आहेत. आपल्याकडे एक म्हण आहे, दिन का साधू रात का चोर. कपटी माणसाच्या गळ्यात माळ असेल तर तो त्या माळेचा अपमान आहे. म्हणून कपटी माणसाने गळ्यात माळ घालू नये. यावर तुकोबाराय म्हणतात, सदा सर्व काळ अंतरी कुटील, तेने गळा माळ घालू नये. ज्याच्या मनात सदा सर्व काळ इतरांविषयी कपट भावना असते त्यांनी कधीच माळ घालू नये. ज्याच्या मनातल्या सर्व वाईट भावना नष्ट झाल्या असतील तोच खरा संन्यासी असतो. संन्यासाचं प्रतीक असलेली पवित्र माळ गळ्यात घालायची आणि मनातून द्रव्य दारा याचं चिंतन करायचं. कुठून काय फायदा होईल याचाच विचार करायचा. कटकारस्थानं करायची ही लोकांची फसवणूक आहे. अंगाला विभूती लावणं, राख लावणं म्हणजे आता कसलीच सांसारिक अपेक्षा उरली नाही हे जाहीर करणं होय. मनातल्या षड्विकारांचा नाश केल्याची, मन शुद्ध निर्मळ झाल्याची ती खूण असते. अशा व्यक्तीच्या मनात भूतमात्रांविषयी दया असते. चुकणाऱ्यांप्रती क्षमेचा भाव असतो. मनात हे हवं ते हवं अशी वकवक नसते. त्यामुळे मनात अपार शांतीचा अनुभव येतो. पण यांपैकी काहीही नसेल त्याने अंगाला राख लावून वैराग्याचा आव आणू नये असे तुकोबाराय म्हणतात. तसेच तुकोबाराय एका अभंगात म्हणतात, तुका म्हणे चित्ती धारा रखुमाईचा पती, बाकी सर्व देव दूर सारा. जे कपाळी बुक्का गळ्यात माळ घालून 1760 देवांना साकडा घालीत फिरतात ते वारकरी नसतात. वारकरी विठ्ठलाला सोडून दुसऱ्या कोणत्याच देवाला भजत नाहीत. संत गाडगेबाबा कीर्तनात विचारायचे, देव किती आहे? लोक म्हणायचे एक. मग गाडगेबाबा विचारायचे, मग गावात खंडोबा आहे का? लोक म्हणायचे आहे. मग देव किती झाले? 2. गावात म्हसोबा आहे का? लोक म्हणायचे आहे. मग देव किती झाले? लोक म्हणायचे 3. गावात मरीआई आहे का? लोक म्हणायचे हो. मग देव किती झाले? तर लोक म्हणायचे 4. अशी सर्व देवांची मोजदाद करून झाल्यावर मग गाडगेबाबा म्हणायचे, मायबापो 1760 देवांचे नादाले लागू नका. गाडगेबाबा तुकडोजी महाराज यांनी तुकोबाराय पचवले होते. तुकोबारायांनी थोतांडाला कायम विरोध केला आहे. त्यांचा बाह्य कर्मकांडाला विरोध आहे. ते बाह्य अवतारावरून कोणाला भक्त मानायला तयार नाहीत. कपाळी गंध लावतो, गळ्यात तुळशीची माळ घालतो, रोज विठ्ठलाची पूजा धूमधडाक्यात करतो, घंट्या बडवतो, आरत्या म्हणतो, एकादशीला उपवास धरतो, नियमित वारी करतो, म्हणजे तो खरा विठ्ठल भक्त असतोच असं नाही. खरा विठ्ठल भक्त कोण ते त्याच्या विचारावरून, आचारावरून, जगण्यावरून व चारित्र्यावरून ठरतं असं तुकोबाराय यांनी त्यांच्या अभंगामधून सांगितलं आहे.